तुझी ये संगती झाली आमुचे निश्चिंते. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. बेस कमी करा. घरी ताकाचे सरोवर इथे नवनीताचे पूर. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. पांडुरंगा करू प्रथम सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं. श्रीरुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं. ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः. सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन्. तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं ढल. तुझी ये संगती झाली आमुचे निश्चिंते. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबा महाराजांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या सहवासात गोपाळांना आलेली अनुभूती कथन करणार आहे. विठ्ठल कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तसा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात या आपलं भंडारा डोंगरावर अर्थात या तुकोबराच्या तपस्थळी चालू असणारा अखंड नाम सप्ताह वैकुंठवासी परमश्रद्धे परमपूजनीय गुरुवर्य मोठे बाबांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून हा भक्ती उत्सव आमचे हरिभक्तीपर आदरणीय वाल्मिक महाराज सुराईकर दरवर्षी हा भक्ती उत्सव करतात. यावर्षी मोठ्या आनंदात हा उत्सव चालू झाला. सांगतेचा दिवस आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. आमचे हरिभक्तीपर आदरणीय अरुणजी महाराज आहेत, आदरणीय सचिन महाराज आहेत, आदरणीय सर्व गुरुबंधू मंडळी सर्वांच्या समवेत आपल्याला मर्यादित वेळ चिंतन करायचं आहे. आमची सुरमरेकर मंडळी आहे. हो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि महाराजांनी सांगितलं ताकापुरतंच करायचं आहे. विडलं जास्त काय गाडी किती लेट सुटली तर वेळेवर पोचवलं ड्रायव्हरचं काम असतं. आणि मी जिथं राहतो ते आमच्या घराच्या समोर एक शाळा होती. त्या शाळेत एक शिक्षक यायचे. कधी 8ला, कधी 9ला, कधी 10ला, कधी 12ला आणि संध्याकाळी 5लाच बाहेर पडायचे. एक दिवस वेळ नव्हता त्यांचा निश्चित पण बाहेर पडायचा वेळ. त्यांना विचारलं सर अहो तुम्ही सकाळी कधी व्यवस्थित वेळ दिसत नाही पण बाहेर पडतो 5लाच. त्याने महाराज शासनाचा नियम आहे शाळेत 8लाच आलं पाहिजे आणि बाहेर कितीला पडलं पाहिजे. पण कार्यबाहुल्यामुळे एक वेळ मला कधी सांभाळणं शक्य झालं नाही. पण मी विचार केला एक नाही जमला तरी शेवटचा तरी कोणतं तरी साधाय जमलं पाहिजे ना. म्हणून मी ते त्या गुरुकडे शिकलेलं असल्या कारण मला ते चांगला अनुभव आहे. विठ्ठल सांगू का आणि तुमच्याही चित्तात आता फक्त काय आलेलं आहे आता कधी जातो
कधी गाडी आहे, किती वाजता निघायचं आहे, हेच आहे. त्याच्यामुळं मी काही जास्त नाही. आणि मला वाटतं तिकडं तयार झालेलं आहे, बट्टीत तयार झाली, रात्रीच झाली ना. त्याच्यामुळे मग आता काही जास्त वेळ घेण्यात अर्थ नाही. धावतं 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 8 तास घेतो. उडवलं 8 तास आलं का लक्षात तुमच्या? शेतात जात असाल तर माहीत आहे. सरळ सरळ नाही, मग सगळे घेण्यापेक्षा 8 तासातच तेवढं करत 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 काठावर जाऊ. ऐका, काल्याचा अभंग आहे, काल्याचा प्रसंग आहे. अनुभव सांगतात महाराज देवाच्या संगतीतला. देवाच्या संगतीतला अनुभव उपयोगाचा नाही, जीवाच्या संगतीतला अनुभव दुःखाचा आहे. हो, म्हणून खऱ्या अर्थानं देवाच्या संगतीत गेलं पाहिजे. पतन पंगती जगाची, जगाच्या संगतीत पतन आहे आणि देवाच्या संगतीत सुख आहे. देव होई जिथे देवाची संगती, देवाच्या संगतीत माणूस देव होतो. पण संगती अशी केली पाहिजे. आमचे तुकोबार आहे, आदर्श जीवनाची चतुसूत्री सांगतात. 4 सूत्र देतात महाराज. आदर्श जीवन जगायचं का, हे 4 गोष्टी लक्षात घ्या. जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, आणि करी संताचा साया सुढल. आदर्श जीवन जगायचं झालं तर 4 सूत्र आहेत, हे तुकोबारांनी दिलेले. जनमित्र होई सकळाचा, या सगळ्याचा मित्र झालं पाहिजे. हे सगळं जग आपल्याला मित्र वाटलं पाहिजे. जनमित्र होई सकळाचा. दुसरं सूत्र सांगितलं, अशुभ न बोलावी वाचा. वालीनं जर कसंही बोलू लागलं तर नाही जनमित्र होणार, पण अशुभ न बोलावी वाचा. तिसरं सूत्र सांगितलं, संग न करावा दुर्जनाचा. दुर्जनाच्या संगतीत गेलं तर माणूस अधोपतनाला जाते. पण त्याचा संग करू नका. मग करा काय, करी संताचा साया. संत संगतीत येण्याचा विचार करा, त्याला आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. असं आदर्श जीवनाची सूत्रे महाराज देतात. आज तुकोबर आहे, गोपाळातला अनुभव सांगतात. अनुभव सांगतात आणि त्याचा अनुवाद आहे हा. वास्तव्यात जगात अनुभव नाहीत असे नाही, अनुभव भरपूर आहेत. पण तो अनुभव इथं सांगण्यासारखा नाही. घरात अनुभव येत नाही का? सकाळी उठलं नाही म्हणून तिनं 4 लाथा घातल्या, सांगायला म्हणते का इथं नाही? हा अनुभव नाही का? अनुभव घरातला अनुभव नाही. पती पत्नीचं भांडणं सांगायला जमते, इथे नाही सांगायला जमत. प्रपंचात असणाऱ्या विषयाचा अनुभव जगात सांगणं चांगलंही नाही, तो दूषणास्पद आहे, भूषणास्पद नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर प्रपंचाचा अनुभव कथन करणं उपयोगाचं नाही. आणि यशस्वी प्रपंचाचा अनुभव कोणी सांगतही नाही. हो, यशस्वी प्रपंचाचा अनुभव सांगत नाही कोणी. उदाहरण सांगतो तुम्हाला, आमच्या आळंदीत येवले चहा आहे. आळंदीत येवले चहाचं दुकान आहे, ओळखीचे आहेत ते आपल्या चांगले. एक दिवस तुमच्याकडे येता येता चहाला गेलो. महाराज जेहरी जेहरी, या 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 या. येवले चहावाले, महाराज घ्या ना, आत्ताच केला, ताजा आहे. एक घोट घेतला महाराज, अशी टेस्ट लागली काय सांगू तुम्हाला. एक म्हणता 4 कप पिला. दुसऱ्या दिवशी तिथूनच तो जात होतो, महाराज जेहरी जेहरी, या ना महाराज या ना. दुसऱ्या दिवशी पिला. असे 5-6 दिवस जाऊन चहा पिऊन आलो. पुन्हा तिकडं जाता जाता, पण ते मला बरं वाटलं नाही. किती दिवस फुकट प्यायचा, फुकट भेटला, किती दिवस प्यायचा विचार केला. मी त्यांना असं म्हणलं, का हो तुमचा चहा काही विशेष आहे? हे मला काही दररोज तुमच्याकडे येऊन फुकट पिणं बरं वाटत नाही. एक करा ना, याची रेसिपी सांगा ना. रेसिपी कोणता मसाला वापरता ते सांगा ना. त्याने महाराज 4 दिवस नाही, महिनाभर येऊन फुकट पिऊन जा, पण रेसिपी विचारू नका. काय सांगितलं? महिनाभर मी चहा पित नाही बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला पटण्यासाठी सांगितलं. हा अनुभव आहे. यशस्वी जीवनाचं सार सर्वस्व नाही जग देत हातात, पण साधू आपल्या जीवनात आलेला अनुभव जगापुढे कथन करतात. जगात अनुभव आले
परमार्थाचा आहे, पण साधूचा अनुभव परमार्थातला आनंदाचा आहे, सुखाचा आहे. जगतातला अनुभव चिंता वाढवणारच आहे, पण साधूचा अनुभव निश्चिंत करणार आहे. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबा आज निश्चिंत जीवनासाठी आम्ही संगती कोणाची केली कथन करतात, अनुभव सांगतात. हा ये माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा अनुभव महाराज कथन करतात. आमच्या जीवनात अनुभव आहेत, पण ते उपयोगाचे नाही. आज अनुभवाचा अनुवाद आहे, अनुभवाचा अनुवाद आहे. का अनुवाद केला त्याचं कारण आहे. अनुवाद केल्याशिवाय काला नाही ना. करुणी गोपाळ काला सेवो, करुणी गोपाळ काला सेवो, करुणी गोपाळ काला सेवो. अनुवाद झाला सर्व काळ, अनुवाद झाला सर्व काळ, अनुवाद झाला सर्व काळ. करुणी गोपाळ काला सेवो, करुणी गोपाळ काला सेवो, करुणी गोपाळ काला सेवो. महाराज म्हणतात हाच अनुवाद आम्ही सदा सर्व करतो. तर अनुवाद केल्याशिवाय काला नाही. अनुभवाचा अनुवाद आहे, आनंदाच्या अनुभवाचा, निश्चिंत जीवनाच्या आनंदाचा अनुवाद महाराज करतात, त्याच्याशिवाय काला नाही. अभंग अतिशय गोड आहे, काल्याचा अभंग आहे. हो, अभंगाची सरळ भूमिका सांगतो. सरळ भूमिका. निवडून आल्यानंतर सच्च्या कार्यकर्त्याची घेतलेली मुलाखत म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल काय सांगितलं मी? निवडून आल्यानंतर सध्या तेच वातावरण आहे म्हणून तेथून सांगू म्हणलं अभंग आहे. निवडून आल्यानंतर सच्च्या कार्यकर्त्याची घेतलेली मुलाखत म्हणजे आजचा अभंग आहे. देवाने पाहिलं गोपाळ ज्या पक्षात आहे त्या पक्षात गोपाळ सुखी नाही. गोपाळ ज्या पक्षात आहे त्या पक्षात गोपाळ सुखी नाही, आणि त्या पक्षात कोणाला सुख भेटलं नाही. म्हणून देवाने विचार केला पक्षातले फोडायचे, आपल्या पक्षात घ्यायचे. आजचं नाही, तेव्हापासूनच चालू आहे. हो, गोपाळ कोणत्या पक्षात आहेत? कोणत्या पक्षाचे आहेत गोपाळ? कोणत्या पक्षाचे? प्रपंचाच्या पक्षाचे. दुसरे पक्ष आणू नका पुढं. हो, तुम्ही पुन्हा हे कराल नियम, महाराज कोणत्या पक्षाचा आहे, अनुमान काढू नका. आहे का? गोपाळ ज्या पक्षात आहे तो प्रपंचाचा पक्ष आहे, आणि प्रपंचाच्या पक्षात एकही गोपाळ सुखी नाही. कोणतं ना कोणतं दुःख आहेच. सगळं अनुकूल आहे तरी चेहऱ्यावर 12च वाजलेले आहे. म्हणजे सगळं आहे हो, पण डॉक्टरनं सांगितलं खायचं नाही बरं का, साखरकडं पाहायचं नाही, शुगर वाढत चालली तुमची, खायचं लांब राहिलं, पाहायचंही नाही. प्रपंचाच्या पक्षात कोणी सुखी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना, तुझी शोधोनी पाय. प्रपंचाच्या पक्षात कोण सुख आहे? कोणी सुखी आहे? कोणी नाही. कोणाला कोणतं दुःख कोणतं तरी आहे. फक्त एक आहे, त्याला त्याचं बरं वाटते, त्याला त्याचं बरं वाटतं, कोणाचंच काही खरं नसते. तुम्हाला वाटते महाराज लोकांचं बरं आहे, खरं वाटते की नाही तुम्हाला? महाराजाचं कसं आहे? आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे, खरं कोणाचंच नाही. काय ताप आहे काय सांगू तुम्हाला. विठ्ठल त्याच्यात निवांत झोपतेत बिचारे, रात्रभर झोपा. आम्हाला झोपा नाही रात्रीच्या. दिवसा धावधाव, रात्री धावधाव, कोणाचंच काही खरं नाही. प्रपंचाच्या पक्षात कोणी सुखी नाही. फक्त याचं त्याला दुरून डोंगर साजरा, दुसरं काही नाही. एकानं जोडा बांधून आणला होता कोल्हापूर, 10,000चा जोडा घालून गडी गावातून फिरला. काय रुबाबदार गडी होता, निशा खेळत म्हणजे काय जोडा आहे, काय गडी आहे बुवा. सगळ्यांनी स्तुती केली. जोडा पाहून सगळेजण जोड्याची स्तुती त्या करू लागले. दिवसभर कर 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 वाजत फिरला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, गावात फेरफटका मारायला, पण आज पायात जोडा नव्हता, अनवानीच पाय नव्हता, चप्पलही पायत नव्हती. कसा होता तो? कोणी काहो भाऊसाहेब, पायात काहीच दिसत नाही. काल तुमच्या पायात जोडा होता, चांगला भारीचा जोडा दिसत होता, हरवला का? नाही म्हणे, तुला भारीचा वाटत होता, पण चावत कुठं होता माझं मला माहित नाही. भारीचा तुला दिसत होता, पण चावत कुठं होता? मग तसं आहे,
फक्त बाकीच्याला बाकीचं भारी वाटते, पण काही खरं नसते. हे आलं का लक्षात? मला ते सांगायचं. प्रपंचात याचं त्याला बरं वाटते, त्याचं त्याला बरं वाटते, पण काही खरं नसते देवा. ज्याचं त्याला माहीत असते कुठं चावते ते. आलं का लक्षात? म्हणून प्रपंचाच्या पक्षात कोणीच सुखी नाही, कोणीच सुखी नाही. खरं सांगू का, देव जरी प्रपंचाच्या पक्षात आला तरी तो सुखी नाही झाला. उद्या राजगादी भेटणार, रात्रीत राजकारण झालं, रात्रीत पेट्या पळवल्या, आणि काय कर पाहता. आणि कुठं जावं लागलं? आलं लक्षात तुमच्या? रात्रीतून घडलं हे सगळं. उद्या गादी, उद्या बस, त्यानं गुलाल आणून ठेवलेला, पण रात्रीतून पेट्या. झालं काय? वनात गेली. आता तिकडं सुख आहे, सुखी आहेत का? पती पत्नी निवांत आहे. त्या बाबाला कळलं, तेव्हा सीतेला आणाय गेलो होतो, नाही जमलं. पुरावर धनुष्य पडून अपमानित होणं यावं लागलं. आता प्रतिकूल काळ चालू आहे. त्यानं स्वारी केली, ते घेऊन गेला. कोणाला? सीता मातेला. आता सुख आहे का? सांगा ना. हे सीते, हे सीते, हे सीते, सर्वत्र फिरले, सीतेचा शोध नाही लागला. एका पक्षाने मदत केली, या दिशेला म्हणे त्या रावणाने निघाला. शोध लागला, आणण्यासाठी निघले. वाट भेटत नाही. मोठा समुद्र पार उल्लंघन करून जायचं आहे. मग समुद्र उल्लंघन करून जायचं, पण समुद्रानं वाट दिली पाहिजे ना, वाटच देत नाही. 3 दिवस रामाला वाट नाही दिली महाराज समुद्राने. 3 दिवस. शेवटी त्याला बंध तयार केला. मग वाट तयार करून तिकडे जावं लागलं. तिकडे गेले, त्या बाबाचा फडशा पडला, त्याला मारलं, सीतेला आणलं, वनवास संपला, आले राज्यात. आता सुखान असतील? नाही. जेवण केलं, संध्याकाळी शतपावलीला बाहेर पडली. आणि एकाची बायको माहेरी गेली होती, 1 दिवस लेट आली. उद्या येतो म्हणत होती, परवा आली. दोघांचं भांडणं रात्री पेटलं. ते म्हणे, 6 महिने दुसऱ्याच्या घरात राहून घरात गेला, तुला काय सहिष्णू राम वाटलो का काय? बायकोला बोलत न चाललं होतं, आणि या बाबानं कान होता, काही गरज नाही का म्हणून कोणाच्या संसारात कान टाकू नये म्हणतात. आलं का लक्षात? रामप्रभूला भोगावं लागलं ते. ऐकलं, ना ऐकल्यानंतर झालं काय? बेचैन अवस्था आहे, रात्रभर झोप लागली नाही. सकाळी लक्ष्मणाला सांगलं, वहिनीला घ्या, द्या वनात सोडून. आणि इतकी दिवस राहिलं ना वनात. नाही म्हणे, आता नाही ठेवायचं, द्या वनात सोडून. सोडलं महाराज. आता शेवटचं तुम्हाला विचारतो, बापाची पोराची पहिली भेट कधी व्हावी? पोरावालेच आहे तुम्ही सगळे, म्हणून तुम्हाला विचारलं, कधी झाली तुमची पोराची पहिली भेट? बस तिकून फोन आला, हॅलो हॅलो. कधी झाली? जन्म झाल्यावर लगेच फोन आला का लगेच निघतो गाडीला किक मारली का? रामप्रभूच्या पोराची पहिली भेट कुठं झाली? मुलाची आपली पहिली भेट निवडणुकीत विरोधात फॉर्म भरून पहिल्यांदा व्हावी का? नाही. मग रामप्रभूचे पोरं कुठं भेटले पहिल्यांदा? कुठं भेटले? युद्धभूमीत. दोन्ही पोरं पहिल्यांदा युद्धभूमीत, आणि हातात धनुष्य घेऊन बापावर चालून आले. आता खरं सांगा, सुख आहे का? आता सांगा ना, कोण सुख दिलं या प्रपंचानं? कोणाला सुख दिलं? म्हणून आमचे तुकोबर म्हणतात, कोण सुख धरून धरिले संसारी, अवघ्या नाशिवंतापदी, हिता दुरी तुही अंतर. काही नाही, प्रपंच कोणाला सुख देत नाही. प्रपंचात सुख नाही, प्रपंचाचा स्थायी भाव सुख नाही. प्रपंचाच्या पक्षात सगळे गोपाळ दुःखी आहेत. देवाने विचार केला ना, सुखाची इच्छा आहे. सुखाची लागी सर्वथा, झोंबती प्रपंच परमार्था. प्रपंच करणारे सुखासाठी करतात, आणि परमार्थ करणारे सुद्धा. पण एक आहे, प्रपंचाच्या पक्षातल्या एकालाही सुख भेटलं नाही. आणि भेटले असते तर 18 भार वनस्पती, फुली फळे ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनी कासया योग सेविती. तिथं जर सुख असतं,
प्रपंची जरी सुखदोडे तरी का सेविती गिरीकडे, का तिथं गेले असते बिचारी. मग प्रपंचाच्या प्रांतात सुख नाही, प्रपंचाच्या प्रांतातल्या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. देवाने विचार केला आणि देवाने त्या गोपाळांना आवाहन केलं, गोपाळ सुखाची इच्छा आहे का, मग एक करा, तुम्ही सगळेजण आपल्या पक्षात या. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, 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 अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. गोपाळ, तुम्हाला जर खरं सुख पाहिजे असेल तर एक करा, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही या आपल्या पक्षात, माझ्या लागे या आणि मागे या. म्हणे आलो देवा तुझ्या पक्षात, करशील काय. आश्वासन दिलं, आजी देतो पोटभरी. आमच्या पक्षात आले, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. म्हणजे आमच्या पक्षात आले ना, तुम्हाला पोटभर देतो, चांगली पद देतो, चांगली पद. जिथं खायला भेटेल तिथे देतो, ज्या पदात खायला भेटेल असे पद देतो तुम्हाला. आजी देतो पोटभरी. म्हणजे किती, म्हणजे तुम्ही जोपर्यंत पुरे म्हणत नाही तोपर्यंत, पुरे म्हणाल तोरी, शेलके शेलके खाते देतो तुम्हाला. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोरी. म्हणजे देवा तुझ्या पक्षाचे काही नियम आहेत का. मग नियमाशिवाय थोडी पक्ष असतो. मग काय नियम आहेत तुझ्या पक्षाचे. म्हणजे हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. म्हणजे हळूहळू चला म्हणजे आज पक्षात आल्यावर उद्याच मंत्रिपद मागू नका, हळूहळू चला. आज आले ना उद्याच पद काही मागत बसू नका, हळूहळू चला. मग तुम्ही म्हणाल माझा आणि त्याचा पक्षप्रवेश एकाच दिवशी झाला, त्याला कसं दिलं ना मला कसं नाही. असं कुरघोडीचं राजकारण पक्षात काही कामाचं नाही. कोणी कोणाशी न बोला, ते पक्षाचे नियम आहेत. पण देवा मग मागच्या पक्षाचं काय करायचं आहे. आणि त्याचा संबंध तोडावा लागेल ना तुम्हाला आमच्याकडे आल्यावर. नाही तर मिठाच्या ढिगावरची मुंगी तोंडात मिठाचा कडा घेऊन आली साखरेच्या ढिगावर, उपयोग काय होणार आहे. त्याला साखर गोड लागेल का, तोंडात काय. म्हणून मागचा संबंध तोडला पाहिजे तुम्ही मागच्या पक्षाचा. म्हणजे काय म्हणे तुका म्हणे सांडा घाटेन तेने नाही भरू पोटे. ते देवानी गोपाळांना आश्वासन दिलं, आवाहन केलं. आणि मग खऱ्या अर्थानं गोपाळांनी विचार केला का बरं आहे आतापर्यंत या प्रपंचाच्या संघात दुःख भोगलं, तुका म्हणे त्याचा संघ नव्हे भला. पण शोधित विठ्ठला जाऊ. आता त्या विठ्ठलाच्या पक्षात आपण जाऊ, परमात्म्याच्या पक्षात आपण जाऊ. गोपाळांनी प्रपंचाचा पक्ष टाकला आणि परमात्म्याच्या पक्षात गोपाळांनी प्रवेश केला. आतापर्यंत चेहरे 12 वाजल्यासारखे दिसत होते. देवाकडे आल्यावर प्रफुल्लित चेहरे पाहिल्यानंतर एक दिवस देवाने सगळं झाल्यानंतर, निवडणूक झाली, निवडून आल्यानंतर सच्चा कार्यकर्त्याला प्रीतिभोजन ठेवलं. प्रीतिभोजन ठेवलं तर श्रमपरिहार. आणि मग त्या गोपाळांना सगळ्यांना पाहिलं का रे रात्रंदिवस तुम्ही फिरले, धावले, बागडले, आता इतके दिवस तुम्ही तिकडे हे फार दुःख भोगत होते, आता आपल्या पक्षात आले. आपल्या पक्षात आल्यावर तुम्हाला काय अनुभूती आहे. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी तुझी
संगतीत आलो, तुझ्या पक्षात आलो, त्या दिवसापासून आम्ही निश्चिंत झालो. तुझ्या संगतीत आलो, निश्चिंत झालो. म्हणजे काय म्हणता महाराज, संगतीत आले निश्चिंत झाले? असंगतीत कुठे निश्चिंती होत असते का? नाही देवा, तुझ्या संगतीत निश्चिंती आहे. मग शास्त्र सांगते संगी बाध्यते लोक, पण तीही नाही, ते त्याला दुःसंग म्हणतात. तिथं बाधा प्राप्त होते. म्हणून दुर्जनाचा संग जीवनात नको. दुःसंग सर्व दैव त्याच्या. नाही ते प्रेम करते आमच्यावर, त्याचं काय? अरे त्याचं प्रेमही काही कामाचं नाही. त्याचं प्रेमही मातीतच घालणार आहे. सापानाशी फणी काढली, उन्हात असावं. फणी काढून बसला साप, ते बेंडूक असं उड्या मारत होतं, उन्हात तळपत होतं. तापलेली फरशी, डांबरी रोड तापलेला. ए बेंडूक दादा, उन्हात कशाला उड्या मारतो? ए सावलीला बस, सावलीला. कोण म्हणू लागलं? किती वेळ सावली होईल? किती वेळ सावली होईल? जोपर्यंत त्याच्यात पोटात भूक नाही तोपर्यंत. सांगे सर्पपणाची सावली. किती वेळ होईल ती सावली? ज्ञानोबा म्हणतात त्याला भूक नाही तोपर्यंत, दुसरं काही नाही. कधी खाईल सांगायला जमत नाही. मग दुर्जनानं दिलेली सावली कामाची नाही, लक्षात घ्या. दुर्जनाची सावली सुद्धा कामाची नाही. हो, दुर्जनाचं प्रेमही काही कामाचं नाही. एकाची मावशी, कोळशाचं दुकान होतं. मावशीला भेटायला गेला खूप दिवसांनी. मावशी दुकानात कोळसे मोजून देत होती. जवळ गेला दुकानाच्या, मावशी म्हणून आवाज दिला. मावशीनं हातात ते कोळसे खाली टाकले. तिचं प्रेम उतू आलं, त्याच्याजवळ आलं ना, असं तोंडावर हात फिरवला. बाळ्या, किती दिवसांनी आला रे? त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. मग त्याचा चेहरा काळा झाला महाराज. तोच काही दिवसांनी फिरता फिरता त्याला अत्तराचं दुकान दिसलं. हो म्हणे, ते चमेली काढा बरं, तो मोगरा काढा, ते जस्मिन काढा. ते अत्तर खाली टेकवली त्याने. ती बॉटल, 1 लिटरची बॉटल उचलली, नाकाजवळ आणली, तशीच सुटली हातातून. लिटरभर अत्तर वाया गेलं. दुकानदाराला राग आला. घेऊन घेतलं की तेच 5-10 मिली. एवढं वाया गेल्यानंतर त्याला राग आला. त्यानं धक्के देऊन दुकानातून हाकलून दिला. अंगाची दुर्गंधी येत होती, बरोबर आहे, सुगंध येत होता. ऐका, वाईटाचा समागम चांगल्या पद्धतीनं झाला तरी तोंड काळं झालं, आणि चांगल्याचा समागम वाईट पद्धतीनं झाला तरी सुगंध सुटला. पण वाईटाच्या संघात जाऊ नये माणसाने. शास्त्र ज्या संघात बाधा सांगते तो दुःसंग आहे, नको. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे, आपली मानहानी होते, मृत्यूची वेळ ओढवते महाराज. म्हणून दुर्जनाचा संघ नको. दुसरी संगती आहे संसारी जीवाची, ती काही खरी संगती आहे का? ती सगळी विसंगती आहे. उदाहरण सांगतो. तुमचं नाव काय महाराज? हा, विठ्ठल. विठ्ठल नाही, ते दुसरं नाव होतं. राकेश. राकेश ना, राकेश ना रे. विठ्ठल कधी कोणी ठेवलं ते? हां बरं, पण राकेशच घेऊ ना आपण. राकेश महाराज सारखे महाराज. लग्न झालं, कर्नाटकची पोरगी भेटली. इकडे या. कसं जुळलं मलाही नाही सांगायचं, माहिती जुळलं. आलं लक्षात? लग्न झालं, कर्नाटकातली पोरगी भेटली. ती पोरगी नांदाय आली. कोणतं गाव तुमचं? हां, गावाचं नाव सांगा ना. नाही, गावाचं नाव. हा, सूर ठाण्याला आली ती पोरगी नांदायला. पहिल्यांदा आरत, परत पहिल्यांदा जातात का नाही सासरवाडीला. हां, जळगाव स्टेशनहून बसले के कर्नाटक एक्सप्रेसनं दोघे पती पत्नी जायला. कुठं? सासरवाडीला. इतका मर्यादेचा काळ. मला आजचं नाही सांगायचं, तो गोबराच्या काळातलं सांगत आहे मी तुम्हाला. ती बिचारी सीटवर बसली ना, हा दारात उभा राहिला. दारात उभा राहिला. महाराष्ट्राचा प्रांत मागं पडेपर्यंत सुद्धा शेजारी बसला नाही. मर्यादेचा काळ होता. आजचं नाही सांगायचं मला. आज फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे.
बायकोच्या शेजारी बसला, पण तिला काय बोलावं काय सुचत नव्हतं, कारण त्याच्यावर तिचं सगळं जीव, ती चंद्रमुखी आहे का सूर्यमुखी आहे का ज्वालामुखी नंतर कळते. ते पहिल्या बोलणं मंगलाचरण महत्वाचं असतं. शेजारी तिच्या बसला, काय बोलावं तेवढ्यात गाडी एका स्टेशनला थांबली. मग विचारलं, का गं म्हणे तुझ्या माहेरकडला भाग लागला, ज्या स्टेशनला गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय? घटना अशी होती. यांना कडनं नाटकाची समजत नव्हती, तिला मराठी कळत नव्हती. जुळलं कसं मला सांगायचं म्हटलं. हो तिनं उत्तर दिलं, येनंद्री. काय उत्तर दिलं तिनं? येनंद्री. येनंद्री शब्दाचा अर्थ आहे काय म्हणता. येनंद्री म्हणजे काय म्हणतात. ती म्हणजे येनंद्री म्हणजे काय म्हणतात. तिला मराठी कळतच नव्हती, काय विचारत आहे ते. येनंद्री म्हणल्याबरोबर झालं असं, त्याला वाटलं या स्टेशनचं नाव हिनं सांगितलं काय, येनंद्री. काही अंतर चालून गेल्यावर दुसरं स्टेशन लागलं, पुन्हा त्यानं खिडकीतून हात बाहेर काढला. अगं पहा बरं, आता सांग बरं या स्टेशनचं नाव काय. तिला मराठी येतच नव्हती, तिनं पुन्हा उत्तर दिलं, येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणतात. ती म्हणत होती काय म्हणता. तिनं मागही येनंद्री गेली ना, आताही येनंद्री